हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र रिक्रुटमेंट 2023 गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये आणि सेंट्रल कॅटेगरीची ही रिक्रुटमेंट असणार आहे. ॲप्लिकेशन फीसुद्धा नसणार आहे आणि तुमचं सिलेक्शन ओन्ली थ्रू इंटरव्ह्यू होणार आहे. तर चला तर पाहूया ही कोणती वेबसाईट आहे आणि कोणता जॉब पोर्टल आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर जरूर क्लिक करा. ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर. ही आहे ऑफिशियल वेबसाईट, तुम्ही पाहू शकता. इथे ॲडव्हर्टिजमेंट पहिलीच 5/2023वर डाउनलोड क्लिक करायचं आहे आणि ही ॲडव्हर्टिजमेंट तुमच्यासमोर डाउनलोड होणार आहे. तर ही आहे होमी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन एस्टॅब्लिशमेंट आणि इथे डिफरंट पोस्ट्स आलेल्या आहे. प्रोजेक्ट असिस्टंट 1, 33 इयर्स आणि सॅलरी पण चांगली असणार आहे. प्रोजेक्ट लॅबोरेटरी असिस्टंट बी 1, अनरिझर्व्ड 28 वर्ष, सॅलरी छान असणार आहे. आणि टेक्निकल ट्रेनी 1, अनरिझर्व्ड 28 इयर्स. तुम्ही पाहू शकता वॉक इन सिलेक्शन डेट आणि टाईम 21/12/2023 9 ते 10:30. इसेन्शियल क्वालिफिकेशन फुल टाईम ग्रॅज्युएशन हवं आहे. 50% मार्कनुसार CGPA असेल तर त्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला देत असते युनिव्हर्सिटी. त्यानुसार 50% एक्स्ट्रा मार्क्स हवे, म्हणजे 15% अँड मोर मार्क्स. टायपिंगचं नॉलेज असायला हवं. कम्प्युटर ॲप्लिकेशन्स यायला हवी किंवा मग कम्प्युटर रिलेटेड कोर्स पण केलेला असायला पाहिजे. मिनिमम 1 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन क्लेरिकल वर्क इन अकाउंट्स इन लार्ज रेप्युटेड ऑर्गनायझेशन. आता डिझायरेबल हे तर इसेन्शियल क्वालिफिकेशन झालं. आता डिझायरेबल प्रेफरन्स विल बी गिवन टू कॉमर्स ग्रॅज्युएट, एक्सपिरियन्स युझिंग अकाउंटिंग सॉफ्टवेअर, नॉलेज ऑफ रिटन अँड स्पोकन इंग्लिश. जॉब डिस्क्रिप्शन दिलं आहे. वर्क रिलेटेड टू अकाउंट्स, ऑल एंट्रीज कराव्या लागतील बिल्सच्या सॉफ्टवेअरमध्ये, त्यांचं सॉफ्टवेअर असेल. आणि बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट्स बनवायचे आहे, टॅक्सेशन करायचं आहे, मेंटेन करायचे हे सगळे रेकॉर्ड आणि रजिस्टर्स प्रिझर्व करायचे आहे. आणि एनी अदर वर्क गिवन बाय द सुपरवायझर. तर ही जी अबव पोस्ट आहे टेम्पररी आहे 1 इयरसाठी आणि तुमचं काम बघून हे एक्सटेंड पण करू शकतात, ती वेकन्सी जर प्रिवेल राहिली समोर तर. आणि परफॉर्मन्सवर पण बेस्ड आहे. त्यानंतर SC कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू सबमिट द सर्टिफिकेट इन प्रिस्क्राईब फॉर्मॅट. तर दिलेला फॉर्मॅट आहे. लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला फॉर्मॅट दिसेल. त्यानंतर सेकंड आहे इंटिग्रेटेड लॅबोरेटरी, प्रोजेक्ट लॅबोरेटरी असिस्टंट बी, अनरिझर्व 1 पोस्ट. ह्याची जी सिलेक्शन आणि इंटरव्ह्यू, वॉक इन इंटरव्ह्यू असेल ते 4 तारखेला असेल, 4 जानेवारी 2024 9 ते 10:30. HSC केलं असावं 60% आणि जास्ती मार्क हवे. 2 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स हवा लॅबोरेटरीमध्ये किंवा नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट हवं 60% अँड मोर मार्क्स. 2 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन फील्ड ऑफ इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स किंवा नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट हवं 60% अँड अबव मार्क. 1 इयर ऑफ एक्सपिरियन्स इन फील्ड ऑफ इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स ऑर इलेक्ट्रॉनिक्स. त्यानंतर ओनली गिवन ITI ट्रेड्स विल बी कन्सिडर इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक्स. डिझायरेबल क्वालिफिकेशन असणार आहे सायन्स बॅकग्राऊंडवालं. तर तुम्ही पाहू शकता जॉब डिस्क्रिप्शन काय आहे. त्यानंतर टेक्निकल सर्व्हिस वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे 19/12/2023ला 9 ते 10:30 या दरम्यान. इसेन्शियल क्वालिफिकेशन डिप्लोमा असायला हवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आणि डिझायर क्वालिफिकेशन असणार आहे कम्प्युटर नॉलेज, ऑटोकॅड, MS ऑफिस सारखं. जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आणि जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करायचा आहे, तो भरून घेऊन जायचा आहे. तर आय होप तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.